तर आज आपण सोडवणार आहोत सेशन 9। तर चला करूया सुरू। तर नेहमीप्रमाणे टायपिंग करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला सेल पाथ लर्निंग सोडवायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि इथून प्रोसीडवर क्लिक करा आणि याच्यामधले क्वेश्चन सोडवायचे आहे। स्टार्ट करून घ्या इथून। त्यानंतर पहिला क्वेश्चन्स आहे, विंडोजमध्ये खालीलपैकी कोणते चिन्हे स्नायपिंग टूल्स आहेत म्हणत आहे। तर स्नायपिंग टूल्सचं चिन्ह कोणतं आहे बघा, तर 3 नंबरचं आहे। तर 3 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि पुढचा क्वेश्चन्स लावायचा आहे। इथे दिलेले चित्र पहा, हायलाइट केलेल्या आयटमची बरोबर नावे ओळखा आणि पुढीलपैकी योग्य तो पर्याय निवडा म्हणत आहे। तर पहिले चित्र पाहून घ्या कोणतं आहे तर, आणि त्याचं उत्तर बघा 1 नंबरचं आहे। सबमिट करा। त्यानंतर डॅश हे एक प्रॅक्टिकल ग्राफिकल चित्र आहे जे कॉम्प्युटरमधील फाईल आणि फोल्डर किंवा प्रोग्राम याच्याशी संबंधित आहे म्हणत आहे। तर त्याचं उत्तर आयकॉन्स आहे। आयकॉनवर क्लिक करा, सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा, तुमच्या मैत्रिणीला तिने फाईल डिलीट केलेल्या कुठे जात असते, तर ते रिसायकल बीममध्ये जात असते बघा। तर याचं उत्तर रिसायकल बीम आहे 2 नंबरला। त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट, टेलिग्राम ॲप्लिकेशनमध्ये पब्लिक ग्रुप शोधण्यासाठी तुम्ही कुठल्या स्टेप घेणार म्हटलेलं आहे। तर पब्लिक ग्रुप शोधण्यासाठी आपल्याला कोणत्या स्टेप वापरायच्या आहे बघा। त्यासाठी सर्च आयकॉनवर क्लिक करा, 4 नंबरचं उत्तर आहे। त्यानंतर या टेलिग्राममध्ये तुम्ही पोलमध्ये किती ऑप्शन जोडू शकता म्हणत आहे। तर त्यामध्ये बघा आपण 10 ऑप्शन जोडू शकतो। सबमिट करा। त्यानंतर OS करायचं आहे आणि गो टू होमवर क्लिक करा। त्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचा पहिला क्वेश्चन्स लावा। त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे। टास्क व्ह्यू आयकॉनवर क्लिक करून ते उघडा आणि बंद करा म्हणत आहे। तर टास्क व्ह्यू आपल्याला उघडायचा आहे आणि त्यानंतर बंद करायचा आहे। तर या ठिकाणी क्लिक करा, एक वेळेस क्लिक करा आणि पुन्हा त्याच्यावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, टास्क व्ह्यू न्यू डेस्कटॉप वापरून आपल्या सिस्टमवर एक नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप तयार करा। आता नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप डिलीट करा म्हणत आहे। तर एक नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप क्रिएट करायचा आहे आणि त्यानंतर डिलीट करायचं आहे त्याला। इथे क्लिक करा, प्लसवर क्लिक करायचं आहे आणि इथून डिलीट करा आणि त्यानंतर बघा आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, रिसायकल बीम ओपन करा, टास्क व्ह्यू न्यू डेस्कटॉप वापरून आपल्या सिस्टमवर एक नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप तयार करा म्हणते आणि तयार केलेल्या व्हर्च्युअल डेस्कटॉपला त्या रिसायकल बीममध्ये ट्रान्सफर करा म्हणत आहे। तर नवीन डेस्कटॉप घ्या आणि याच्यातनी जे आपण रिसायकल बीम ओपन केलं होतं त्याच्यावर जायचं आहे आणि त्यामध्ये ॲड करून सबमिट करा। नेक्स्ट, टास्क व्ह्यू इंटरफेस वापरून व्हर्च्युअल डेस्कटॉपवरील सर्व खुल्या प्रोग्रामचे विंडो दर्शवा म्हणत आहे। तर टास्क व्ह्यूवर एक वेळेस क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि सर्व विंडो पाहिले, त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट, स्निप कॅप्चर करण्यासाठी किंवा एरियाचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी स्नायपिंग टूल ओपन करा आणि मोड सिलेक्ट करा आणि त्यानंतर फ्री फॉर्म स्निप सिलेक्ट करा म्हणत आहे। तर आपल्याला स्नायपिंग ओपन करायचं आहे। तर स्टार्ट सर्च मेनूमध्ये जा आणि स्नायपिंग टूल सर्च करायचं आहे। सुरुवातीला आलेला आहे त्याच्यावर ओके करा। ओपन केल्यानंतर बघा आपल्याला मोडमध्ये जाऊन फ्री मोड घ्यायचा आहे आणि यातलं कोणतीही जागा तुम्ही कॅप्चर करून घ्या। त्यानंतर सेव्ह नाही केलं तरी चालेल आणि त्यानंतर सबमिट करा, ओके करायचं आहे आणि पुढचा क्वेश्चन्स लावा। रेक्टँगल स्निप पर्याय वापरून स्क्रीन कॅप्चर करण्यासाठी मार्ग दाखवा म्हटलेले आहे। तर डिलेमध्ये 5 सेकंड टाका आणि मोड रेक्टँगल स्निप पर्याय घ्यायचा आहे आपल्याला। तर स्टार्ट बटनावर जायचं आहे, इथे सर्च करायचं आपल्याला स्नायपिंग टूल्स। त्याच्यामध्ये स्नायपिंग नाव टाईप करा आणि त्यानंतर सुरुवातीलाच आलेला आहे त्याला क्लिक करून ओपन करा। डिलेमध्ये जा आणि 5 सेकंद घ्यायचे आहे। मोडमध्ये जाऊन रेक्टँगल स्नाईप घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बघा 5 सेकंद थांबून अशा प्रकारे रेक्टँगल स्नाईप करून घ्या आणि त्यानंतर सेव्हवर क्लिक करा आणि इथून सेव्हवर क्लिक करायचं आहे। याला क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, टास्कबारमधून कोणताही एक टॅब निवडण्यासाठी टास्क व्ह्यूवर क्लिक करा आणि त्यानंतर कोणत्याही टॅब निवडा म्हणत आहे। तर टास्कबार कोणताही टॅब निवडण्यासाठी टास्क व्ह्यूवर क्लिक करा आणि त्यानंतर कोणताही टॅब निवडा म्हणत आहे। तर टास्कबारवर जा आणि कोणताही टॅब निवडा आणि त्यानंतर आपलं उत्तर
सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स बघा. डेस्कटॉपवरील आयकॉन किंवा ॲपचे नाव बदलण्यासाठी त्यावर राईट क्लिक करा आणि रिनेम करा म्हणत आहे. तर नवीन नाव देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर डेस्कटॉपवर कोणत्याही आयकॉनवर राईट क्लिक करा, रिनेमवर जायचं आहे आणि याला आपण कोणतंही नाव देऊ शकतो. तर मी इरा एक्सप्लोरर नाव देत आहोत. नवीन नाव एंटर केलं, बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट फोल्डर हटवण्यासाठी आणि नंतर ते रिसायकल बिनमधून पुनर्रचित करण्यासाठी डेस्कटॉपवर उजवे क्लिक करा, एक नवीन फोल्डर तयार करा आणि नंतर ते हटवा म्हणत आहे. तर पहिले एक नवीन फोल्डर बनवून त्याला डिलीट करायचं आहे आणि पुन्हा रिसायकल बिनमध्ये जाऊन त्याला पुन्हा त्या जागेवर आणायचं आहे. तर बघा, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक फोल्डर बनवून घ्या, व्यवस्थित क्वेश्चन्स वाचून घ्या, समजून घ्या आणि त्यानंतरच सोडवायचं आहे. नंतर ते बनवायचं आहे आणि त्यानंतर डिलीटसुद्धा करायचं आहे. तर राईट क्लिक करा, कुठं पण न्यूमध्ये जा आणि याच्यातून एक फोल्डर तयार करा. फोल्डर तयार केलं त्यानंतर त्याला डिलीट करायचं आहे. राईट क्लिक करा, त्याच्यावर राईट क्लिक करा आणि इथून डिलीट करून घ्यायचं आहे. आता डिलीट झालेली फाईल रिस्टोर करण्यासाठी रिसायकल बिनमध्ये जा आणि याला सिलेक्शन करून इथून रिस्टोर करायचं आहे. त्यानंतर याला क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. शेवटचा क्वेश्चन्स पहा. स्नॅपिंग टूल उघडा म्हणते. मोडमध्ये फ्री फॉर्म स्निप घ्यायचा आहे. एखाद्या क्षेत्राचे स्निप कॅप्चर करा आणि तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी सेव्ह आयकॉनवर क्लिक करा म्हणत आहे. तर त्यासाठी स्टार्ट बटनावर जा, सर्च बॉक्समध्ये आणि याच्यातनी स्नॅपिंग टूल्स हे ॲप्लिकेशन सर्च करायचे आहे आणि त्याला ओपन करा. ओपन केल्यानंतर बघा, आपल्याला मोडमध्ये जाऊन फ्री फॉर्म स्निप मोड घ्यायचा आहे. जे सांगितलं तेच घ्या आणि त्यानंतर कोणत्याही जागेचा स्निप घेऊन घ्या. त्यानंतर फाईल टॅबमध्ये जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा आणि याला सेव्ह करायचं आहे डेस्कटॉपवर. अशा प्रकारे येस करा आणि नंतर आपलं याला क्लोज करून आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे आपलं सर्व डू इट युअर सेल्फचे सर्व क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. आणि नंतर बघा, आपल्याला नॉलेज चेकचे क्वेश्चन सोडवायचे आहे. तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. तर नेक्स्ट करा, यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच्यात बघा 10 क्वेश्चन्स दिलेले आहे. तर पहिला क्वेश्चन बघा, स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी यापैकी कोणते टूल वापरले जाते म्हणत आहे. तर स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी खालीलपैकी कोणतं टूल वापरले जाते, तर स्नॅपिंग टूल्स आहे. तर ज्या ऑप्शनमध्ये स्नॅपिंग टूल दिसत असेल त्याला क्लिक करा. बघा 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे, तर 2 नंबरचं उत्तर असणार आहे. त्यानंतर स्नॅपिंग टूलचे नवीन स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी तुम्ही कोणती कमांड वापराल म्हणत आहे. तर स्नॅपिंग टूलचे नवीन कॅप्चर करण्यासाठी कोणत्या प्रकारची कमांड वापराल म्हणत आहे. तर त्याचं उत्तर आहे बघा, पहिले चित्र पाहून घ्या. तर बघा 4 नंबरवर दिलेला आहे न्यू, याच्यातून आपण नवीन कॅप्चर करू शकतो. तर न्यूवर क्लिक करा. त्यानंतर आहे स्नॅपिंग टूलमध्ये तुम्ही चुकून न्यू स्निपवर क्लिक केले तर स्क्रीनशॉट कॅप्चर रद्द करण्यासाठी तुम्ही कोणती कमांड वापराल म्हणत आहे. तर त्यासाठी बघा, आपल्याला कॅन्सलचं बटन शोधावं लागेल. तर त्याचा ऑप्शन बघा, आपल्याला 3 नंबरला दिलेला आहे वाटते, पाहून घेऊया कशावर आहे. तर बघा, इथे कॅन्सलचं बटन आहे. तर 3च नंबरचा ऑप्शन आपला कॅन्सल आहे, त्याच्यावर इथून सबमिट करा. त्यानंतर बघा, संपूर्ण स्क्रीनचा स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी कोणता पर्याय सिलेक्ट करायला म्हणत आहे. तर संपूर्ण स्क्रीनचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी आपल्याला कोणता पर्याय वापरायचा आहे बघा, तर फुल स्क्रीन स्निप हा पर्याय वापरायचा आहे ऑप्शन 2वर. त्यानंतर आहे नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप ॲड करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल म्हणत आहे. तर नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप घेण्यासाठी आपल्याला प्लसच्या चिन्हावर क्लिक करावं लागेल. तर त्याचं ऑप्शन्स बघा, वाचून घ्या. बघा, या प्लसच्या चिन्हावर क्लिक केल्यावर नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप घेऊ शकतो आपण. तर त्याचं उत्तर 3 नंबरला आहे. त्यानंतर टास्क व्ह्यूवरील डेस्कटॉपवर क्लोज करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल म्हणत आहे. तर कुठे क्लिक कराल बघा, या ठिकाणी क्लिक कराल. तर त्याचं उत्तर 4 नंबरला आहे. त्यानंतर तुमच्या टास्क एका डेस्कटॉपवरून व्हर्च्युअल डेस्कटॉपवर स्विच करायचं आहे. तर तुम्ही कुठे ड्रॅग कराल म्हणत आहे. तर त्याचं उत्तर बघा 3 नंबरला आहे आणि त्यानंतर सबमिट करा. खालीलपैकी कोणत्या कीबोर्डच्या चित्रामध्ये शिफ्ट की हायलाईट केलेली आहे. तर आपल्याला शिफ्ट की हायलाईट केलेलं चित्र शोधायचं आहे. तर ते कशावर आहे, तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे. तर त्याचं उत्तर 1 नंबरला दिलेलं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. सॉरी, 1 नंबरलाच आहे.
त्यानंतर खालीलपैकी कोणत्या कीबोर्डच्या चित्रामध्ये स्पेशल कीज हायलाईट केलेल्या आहेत. तर स्पेशल कीज कशामध्ये हायलाईट केलेल्या आहे, तर 3 नंबरच्या चित्रामध्ये आहे. तर ऑप्शन आपला 3 नंबर असणार आहे. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर तुमच्या डेस्कटॉपवर बॅकग्राऊंडचे पिक्चर, विंडोजचे रंग आणि साऊंड्स म्हणजे आवाज एकाच वेळी बदलायचे असतील तर कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक करायला म्हणत आहे. तर आपल्याला थीम या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. तर थीम ज्या ह्याच्यातनी असेल त्याला क्लिक करा. बघा थीममधून सर्व करू शकतो आपण. तर थीम ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यामध्ये एंड एक्झाम नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर बघा आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि तुम्ही नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला मित्रमैत्रिणी बनवायचे असतील तर आपण कशाचा वापर करत असतो, तर फेसबुकचा वापर करत असतो. तर फेसबुकवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. ही सोशल नेटवर्किंग साईट आहे म्हणत आहेत. तर कोणती आहे बघा, लिंकिन आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, पुढीलपैकी कोणती वेबसाईट विशेष करून अशी तयार केली गेली आहे की ज्यावर या वेबसाईटला भेट देणारी व्यक्ती तिथल्या मजकुरात भर घालू शकते, त्यात बदल करू शकते किंवा तो काढून टाकू शकते म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा विकी आहे. त्यालाच आपण विकिपीडियासुद्धा म्हटले जाते. तर विकीवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट करा. त्यानंतर जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर लिंकिन ही सोशल नेटवर्किंग साईट आहे, तिला तुम्ही भेट दिली पाहिजे. तर बरोबर आहे. बरोबर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे सर्व आपलं सेशन सोडवून झालेलं आहे. आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म या बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सेशन सोडवणं झालेलं आहे.